नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय व्ही के शिंदे या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आगामी संयुक्त गट ब, गट क पूर्व परीक्षा 2025 शिक्षणातून आज आपण या ठिकाणी राज्यव्यवस्था या घटकाच्या अनुषंगाने संभाव्य प्रश्नरचनावर या ठिकाणी चर्चा घेऊन आणणार आहोत. मित्रांनो, एक लक्षात घ्या की या आधीसुद्धा आपण परीक्षेला जाता जाता या हेतूने वेगवेगळ्या प्रकारचे जे काही व्हिडिओज आहेत ते केलेले आहेत. पुन्हा एकदा आपण आज या ठिकाणी परीक्षेला जाता जाता या हेतूनच आपण या ठिकाणी या संभाव्य प्रश्न विश्लेषणाकडे पाहणार आहोत की हे प्रश्न आपण या ठिकाणी या परीक्षेला जात असताना विसरता कामा नयेत किंवा हे प्रश्न आपण पाहिलेच पाहिजेत, कारण की याच टाईपचे प्रश्न वारंवार आपल्या परीक्षेमध्ये संयुक्त पूर्व परीक्षेच्या पातळीवर विचारले जातात. तर त्यामुळे या ठिकाणी आजच्या या चर्चेमध्ये आपण या ठिकाणी काही संभाव्य प्रश्नरचनाचा विचार जो आहे तो करणार आहोत. काही संभाव्य प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत की ज्यांचा संदर्भ मागच्या संबंध PYQ बेसिसवर सुद्धा आहे, किंबहुना या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न मागे या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने वेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले. तर त्यामुळे त्याच प्रकारचे प्रश्न आगामी कालखंडात सुद्धा आपल्या संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात असं म्हणायला काही हरकत नाही, म्हणून मी त्याला संभाव्य प्रश्नविश्लेषण भाग 1 या स्वरूपात म्हटलेलं आहे. आता एक लक्षात घ्या की भाग 1 जरी असं मी म्हणत असलो तरी आपण या ठिकाणी हे नेमके किती भाग पाहणार आहोत. तर साधारणपणे आपल्याला या ठिकाणी एकूण भाग 4 पाहायचे आहेत. तर 4 भागामध्ये आपण ही संबंध सिरीज जी काय ती पाहणार आहोत. पण जरी 4 भाग पाहणार असलो तरी या ठिकाणी याच्यामध्ये पहिले 2 भाग जे काही ते संयुक्त गट ब च्या हेतूने आपण या ठिकाणी विचार घेणार आहोत आणि दुसरे 2 भाग जे ते संयुक्त गट क च्या हेतूने विचार घेणार आहोत. मित्रांनो, एक लक्षात घ्या की संयुक्त गट ब असेल किंवा गट क असेल, दोन्ही एक्झाममध्ये विचारलेल्या प्रश्नांचं स्वरूप हे जवळपास या ठिकाणी एका विशिष्ट एरियाशी संबंधित असतं. विशिष्ट एरियाभोवतीच ते प्रश्न अधिकाधिक विचारले जातात. पण जरी तसं असलं तरी प्रश्नांचा दर्जा हा गट ब च्या पातळीवर थोडासा वेगळा असतो आणि गट क च्या पातळीवर थोडासा वेगळा असतो. तर त्यामुळे या प्रश्नांच्या दर्जानुसार या ठिकाणी पहिल्यांदा आपण पहिल्या भाग 1 मध्ये आणि 2 मध्ये गट ब च्या अनुषंगाने जी काही संभाव्य प्रश्नविश्लेषणाचा भाग जो काय तो पाहणार आहोत आणि गट क च्या हेतूने भाग 3 आणि 4 मध्ये जो भाग आहे तो आपण पाहणार आहोत. आणि आपल्याला माहित असेल की या ठिकाणी निवडणुकीच्या कारणास्तव आपल्याकडे ही जी काही एक्झाम आहे ती पुढे ढकलण्यात आली आणि 4 जानेवारी आणि 11 जानेवारी असं सलग ही एक्झाम जी काय आहे ती होणार आहे. तर त्यामुळे ऑब्व्हियसली एक प्रकारे या दोन्ही परीक्षांच्या दृष्टिकोनातून या संबंध प्रश्नांकडे किंवा या संबंध संभाव्य प्रश्न विश्लेषणाकडे पाहायला काय आपण हरकत नाही. तर त्यामुळे सुरू करूया आज या ठिकाणी एक प्रकारे या आगामी संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2025 रचून राज्यव्यवस्था घटकाच्या या संभाव्य प्रश्न विश्लेषणाकडे. मित्रांनो, एक लक्षात घ्या की हे प्रश्न मी या ठिकाणी या हेतूने सुद्धा विचार घेतोय किंवा एक प्रकारे याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. या हेतूने या प्रश्नाकडे तुम्ही पाहायला काय हरकत नाही. त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने हे संबंध प्रश्न आपण लक्षात घ्या. आपल्याला असं वाटणं साहजिक आहे किंवा यातले बहुतांश प्रश्न जे काय आहे ते या आधी PYQ बेसिसवर गट ब गट क मध्ये विचारले गेलेले असावेत. पण जरी विचारले गेलेले असले तरी या ठिकाणी त्यांचं स्वरूप विचारात घेऊन आपल्याला तशाच प्रकारच्या प्रश्नांची तशाच प्रकारच्या प्रश्नांवर आधारित माहितीची या ठिकाणी अभ्यास करायचा आहे असं समजून आपण या संबंध प्रश्नविश्लेषणाकडे पाहायला हरकत नाही. तर यामध्ये मी पहिला जो प्रश्न स्पष्ट केलेला आहे तो या प्रकारचा आहे, पहा की भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे. 1. राज्यघटनेची उद्देशपत्रिका, 2. राज्यघटनेची राज्याची मार्गदर्शक तत्वे, 3. मूलभूत कर्तव्ये आणि 4. 9वी सूची. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की आपल्या गट ब असो गट क असो या दोन्ही प्रकारच्या पूर्व परीक्षांमध्ये मार्गदर्शक तत्वावरचे प्रश्न हे वारंवार विचारले गेलेले आहेत. तर त्या अनुषंगाने या ठिकाणी हाही एक प्रश्न मार्गदर्शक तत्वाच्या दृष्टिकोनातून मी इथं स्पष्ट केलेला आहे की विचारलंय काय की आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे. तर या ठिकाणी ऑब्व्हियसली याचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 राज्याची मार्गदर्शक तत्वे. का? कारण की भारतीय राज्यघटनेच्या अंतर्गत कलम 36 ते 51 अंतर्गत संबंध मार्गदर्शक तत्वांची चर्चा केलेली आहे. भाग 4 मध्ये या ठिकाणी मार्गदर्शक तत्वांची चर्चा केलेली आहे. तर त्या भाग 4 मध्ये कलम 51 जे आहे त्याचं शीर्षकच आपल्याला पाहायला मिळेल की आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचं संवर्धन. तर त्यामुळे राज्य हे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचं संवर्धन करण्यासाठी, राष्ट्रांमध्ये सन्मानपूर्वक संबंध जपण्यासाठी, समाजात आंतरराष्ट्रीय कायदेविषयी आदर निर्माण करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय तंटे लवादाद्वारे मिटविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करेल. अशा प्रकारची जी काही मार्गदर्शक तत्वाची तरतूद केलेली आहे कलम 51च्या दृष्टीने, तर त्याचा विचार करता या ठिकाणी याचा संबंध जो काय आहे तो मार्गदर्शक तत्वांशी जोडायला हरकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी प्रश्न आणि प्रश्नाचं उत्तरच आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला स्पष्ट करता येईल. मित्रांनो, मार्गदर्शक तत्वांविषयीची परिपूर्ण तयारी आपण या ठिकाणी या गट ब गट क च्या चांगल्या पद्धतीने तयार ठेवावी, तर याच्यावर वारंवार प्रश्न आयोगाने या आधी विचारलेले आहेत.
एक संभाव्य प्रश्न मी या ठिकाणी दिलेला आहे, तो या प्रकारचा आहे. पहा आपण, खालील विधाने लक्षात घ्या. देशातील 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त दिल्ली आणि पुडुचेरी या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे. आर, इतर 5 केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाहीये. तर पर्याय उत्तर दिलेली आहेत. पर्याय 1, ए आणि आर दोन्ही विधाने योग्य असून आर हे एचं योग्य स्पष्टीकरण आहे. पर्याय 2, ए आणि आर दोन्ही विधाने योग्य आहेत, मात्र आर एचं योग्य स्पष्टीकरण नाहीये. पर्याय 3, ए हे बिनचूक विधान आहे, मात्र आर हे चुकीचे विधान आहे. आणि पर्याय 4, ए हे चुकीचे विधान असून आर हे बिनचूक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी हा जो काही प्रश्न आहे तो राज्यसभेतील प्रतिनिधित्वाच्या दृष्टिकोनातून विचारलेला प्रश्न आहे. आणि बऱ्याच वेळा अशा लोकसभा आणि राज्यसभेतल्या प्रतिनिधित्वाच्या बाबतीतचे प्रश्न गट ब गट क च्या एक्झाममध्ये आयोगाने विचारलेले आहेत. तर त्यामुळे याही बाबतची तयारी आपली असली पाहिजे. मी या आधीसुद्धा आपल्या YT शॉर्ट्समध्ये म्हणजे यूट्यूब शॉर्ट्समध्ये या प्रतिनिधित्वाच्या बाबतीतचे जे काही संभाव्य प्रश्न जे काय आहेत ते दिलेले आहेत, तेही आपण पाहू शकता. या ठिकाणी आयोगाने सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. तर इथं पहा की म्हटलेलं काय, की देशातील 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त दिल्ली आणि पुडुचेरी या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या की हा प्रश्न आयोगाने आधी विचारलेला होता. मात्र आज घडीला जर आपण पाहिलं तर 2019 नंतर किंवा दीव, दमण, दादरा नगर हवेली याच्या एकत्र करण्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आजच्या घडीला आपल्याकडे भारतामध्ये 28 घटक राज्याने 8 केंद्रशासित प्रदेश असं स्वरूप आहे. त्यामुळे हा प्रश्न अगोदर विचारलेला असल्यामुळे इथं 7 अशी संख्या आपल्याला पाहायला मिळते. पण आज घडीला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ती 8 आहे. तर इथं देशातील 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त दिल्ली आणि पुडुचेरी या दोघांनाच राज्यसभेत प्रतिनिधित्व मिळाले आहे, हे विधान तत्कालीन दृष्टिकोनातून बरोबर आहे. आजच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर देशातील 8 केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त दिल्ली, पुडुचेरी आणि जम्मू काश्मीर असं म्हणणं योग्य आहे. कारण की जम्मू काश्मीर हे ज्या केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर झालेलं आहे 2019 नंतर. 31 ऑक्टोबर 2019ला लडाख आणि जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश जाहीर केलेले असल्यामुळे आज घडीला आपण दिल्ली, पुडुचेरी आणि जम्मू काश्मीर असा उल्लेख इथं करू शकतो की राज्यसभेत त्यांना प्रतिनिधित्व मिळाले आहे. आणि इतर 5 केंद्रशासित प्रदेशांच्या लोकसंख्या कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही आहे, हे विधान बरोबर आहे. म्हणजे 8 पैकी 3 केंद्रशासित प्रदेशांना या ठिकाणी राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व दिलं गेलेलं आहे आणि 5 केंद्रशासित प्रदेशांना त्यांची लोकसंख्या कमी असल्यामुळे त्यांना प्रतिनिधित्व नाही आहे, असं म्हणणं आजच्या घडीला या ठिकाणी योग्य आहे. तर इथं या ठिकाणी तत्कालीन जो काही 7 केंद्रशासित प्रदेश या अर्थाने प्रश्न विचारलेला आहे तोही बरोबर आहे. आजच्या घडीला जर आपण विचार केला तर 8 केंद्रशासित प्रदेशांच्या दृष्टिकोनातून सुद्धा जर विचार केला तर हे म्हणणं बरोबर आहे. तर त्यामुळे इथं उत्तर काय येईल, तर पर्याय क्रमांक 1 की ए आणि आर दोन्ही विधाने योग्य असून आर हे एचं योग्य स्पष्टीकरण आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी 7च्या दृष्टिकोनातून विचार करा किंवा सध्याच्या पातळीवर आजच्या घडीला 8च्या दृष्टिकोनातून विचार जरी केला तरी उत्तर आपल्याला ते सांगता येईल. पर्याय क्रमांक 1, ए आणि आर दोन्ही विधाने योग्य असून आर हे एचं योग्य स्पष्टीकरण आहे. आता कशा पद्धतीने, तर एक लक्षात घ्या की ऑब्व्हियसली या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 80 नुसार राज्यसभा सभागृहाची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या अंतर्गत जर आपण पाहिलं तर जी काही राज्यसभेची सभासद संख्या आहे की ज्यामध्ये 238 निर्वाचित सभासद, 12 राष्ट्रपतीकडून नामनिर्देशित सभासद असतात. जे निर्वाचित सभासद आहेत ते या ठिकाणी राज्यांच्या निर्वाचित विधानसभा सदस्यांद्वारे निवडले जातात एकल संक्रमणी मतदान पद्धतीनुसार. आणि राष्ट्रपतींकडून जे नामनिर्देशित असतात की ज्यामध्ये साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रातून असणाऱ्या 12 सदस्यांचा विचार जो काय तो राष्ट्रपती नामनिर्देशित बेसिसवर करतात. आणि एकूण ही सदस्यसंख्या 250 आपल्याला पाहायला मिळते की ज्यापैकी सध्या राज्यसभेची सदस्यसंख्या आहे 245 की ज्यामध्ये 233 + 12 असं विभाजन आपल्याला पाहायला मिळतं. पण 5 केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या खूपच कमी असल्याने त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही आहे. मात्र दिल्ली, पुडुचेरी आणि जम्मू काश्मीर यांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व हे आहे असं म्हणायला काही हरकत नाही. दिल्लीच्या बेसिसवर जर आपण विचार केला तर या ठिकाणी दिल्ली बेसिसवर राज्यसभेतलं प्रतिनिधित्व आहे 3, पुडुचेरी बेसिसवर जर विचार केला तर ते 1 आहे आणि जम्मू काश्मीर बेसिसवर विचार केला तर ते 4 आहे. तर त्यामुळे उर्वरित जे 5 आहेत, 8 पैकी या 3 केंद्रशासित प्रदेशांना दिल्ली, पुडुचेरी आणि जम्मू काश्मीर की ज्यांना दिल्लीमध्ये 3, पुडुचेरीमध्ये 1 आणि जम्मू काश्मीरमध्ये 4 असं राज्यसभेतलं प्रतिनिधित्व आपल्याला या 3 केंद्रशासित प्रदेशांचं सांगता येतं. आणि मग त्या बेसिसवर जर विचार केला तर या ठिकाणी उर्वरित जे 5 केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांची लोकसंख्या खूपच कमी असल्याने या ठिकाणी त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही आहे असं म्हणायला जागा उरते. आणि या अनुषंगाने मग इथं आपण त्याचं उत्तर जे काय आहे ते ऑब्व्हियसली पर्याय क्रमांक 1 असं या ठिकाणी देऊ शकतो. तर या प्रकारचा प्रश्नसुद्धा आयोग विचारतं. मित्रांनो, आणखीन एक बाब इथं आपण लक्षात घेतली पाहिजे की राज्यसभेतल्या या प्रतिनिधित्वाच्या बाबतीतच प्रश्न असा विचारला जाईल अशातला भाग नाही, तर लोकसभेतल्या प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने सुद्धा याआधी आयोगाने प्रश्न विचारले असल्यामुळे एक थोडासा उल्लेख मी इथं पुढेही करतोय की घटक राज्यांमधील एक प्रकारे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील लोकसभेतील राखीव जागांचं असणारं स्वरूप
हे नेमकं कसं आहे याही बेसिसवर थोडक्यात माहिती ही पण लक्षात ठेवा की 2008च्या परिसीमन आदेशानुसार बिहार एकूण जागा 40 आहेत आणि बिहारमध्ये अनुसूचित जातींना 6 जागांवर प्रतिनिधित्व आहे, मात्र अनुसूचित जमातींना एकही जागेचं प्रतिनिधित्व नाही आहे. ओडिशा एकूण जागा लोकसभेच्या पातळीवर 21 आहेत. अनुसूचित जातींना 3 जागेवर प्रतिनिधित्व आहे, अनुसूचित जमातींना 5 जागेवर प्रतिनिधित्व आहे. तामिळनाडू एकूण जागा 39 आहेत आणि अनुसूचित जातींना 7 जागेवर प्रतिनिधित्व आहे, अनुसूचित जमातींना एकही जागेचं प्रतिनिधित्व नाही आहे. आणि उत्तर प्रदेशमध्ये एकूण जागा 80 आहेत आणि एक प्रकारे अनुसूचित जातींना 17 जागेवर प्रतिनिधित्व आहे, अनुसूचित जमातींचं एकही प्रतिनिधित्व लोकसभेच्या पातळीवर उत्तर प्रदेशमध्ये नाही आहे. तर हे मी सांगण्याचा दृष्टिकोन याकरता ठेवतोय कारण की याही दृष्टीने आयोगाने प्रश्न गट ब गट क मध्ये विचारलेले असल्याकारणामुळे आपण या अनुसूचित जातींमधील कोणत्या ठिकाणी प्रतिनिधित्व कसं आहे आणि अनुसूचित जमातींना, विशेषतः अनुसूचित जमातींना कोणत्या घटक राज्यात प्रतिनिधित्व नाही आहे किंवा त्यांच्या राखीव जागा नाही आहेत, हेही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. याच्याही बाबत मी YT शॉर्ट्समध्ये आपल्या सांगितलेलं आहे, ते आपण पाहू शकता. एवढंच नव्हे तर कलम 332 नुसार महाराष्ट्राच्या विधानसभेतील अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षित जागांची संख्या 2019 असेल किंवा 24च्या विधानसभा निवडणुका जर विचार केला तर अनुसूचित जातींचं प्रतिनिधित्व आहे. अनुसूचित जातींचं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 29 आणि अनुसूचित जमातींचं आहे 25. तर त्यामुळे या ठिकाणी या अनुसूचित जाती जमातींच्या प्रतिनिधित्वाच्या पातळीची जी काही बाब आहे ती पण आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवावी असं मी इथं जाणीवपूर्वक सांगतोय कारण की त्याही दृष्टिकोनातून प्रश्न आयोगाने विचारलेले आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे काही 104व्या घटनांनुसार आपल्याकडे अँग्लो इंडियन सभासदांचं असणारं प्रतिनिधित्व बाबतची तरतूद जी काय ती निरसित केलेली आहे, नष्ट केलेली आहे आणि त्यामुळे घटनेतलं कलम 331 असो किंवा कलम 333 असो तेही आता आपल्याला निरसित केलेलं पाहायला मिळतं. तर त्यामुळे 104व्या घटनांनुसार अँग्लो इंडियन सदस्यांचं असणारं प्रतिनिधित्व जे लोकसभेच्या पातळीवर 2 आणि विधानसभेच्या पातळीवर 1 अशा प्रकारचं होतं ते आता नष्ट केलेलं आहे. तर ही पण बाब आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवावी. त्यानंतर आणखी एक प्रश्न आपण पाहू शकता संभाव्य प्रश्नशैलीच्या बाबतीत की भारताचे महान्यायवादी. मित्रांनो एक लक्षात घ्या की भारताचे महान्यायवादी असो किंवा महाराष्ट्राचा महाधिवक्ता असो याविषयीचे प्रश्न वारंवार आपल्याकडे गट ब गट क मध्ये विचारले गेले असल्यामुळे हे दोन्ही टॉपिक चांगल्या पद्धतीने आपली तयार असली पाहिजेत. कारण की याबाबत प्रश्न हमखास विचारला जातो असं मी इथं एक प्रकारे सांगतोय. तर आता पहा की भारताचे महान्यायवादी ए पर्याय हे लोकसभेतल्या कामकाजात सहभागी होऊ शकतात, बी पर्याय हे लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात, सी पर्याय हे लोकसभेत बोलू शकतात, डी पर्याय हे लोकसभेत मतदान करू शकतात. वरीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने सत्य आहे किंवा आहेत. आणि पर्याय 1 फक्त ए, पर्याय 2 फक्त ए आणि सी, पर्याय 3 बी आणि डी फक्त आणि पर्याय 4 ए बी सी. तर अशा प्रकारे या ठिकाणी या प्रश्नाचा संदर्भ जो काय तो दिलेला आहे. मग आता पहा की उत्तर आपल्याला इथं या संबंध पर्यायातून शोधायचं आहे की या ठिकाणी भारताचे महान्यायवादी या सर्व पातळीवर कसा विचार करू शकतात. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी डी पर्याय सोडला तर ए बी सी हे सर्व पर्याय बरोबर आहेत की लोकसभेत ते मतदान करू शकतात हे चुकीचं आहे. महान्यायवादी असो अथवा घटक राज्यातला महाधिवक्ता असो तो आपल्या अधिकारांतर्गत या ठिकाणी मतदानाच्या अधिकाराचा वापर करू शकत नाही. तो कोणत्याही सभागृहाच्या पातळीवर या ठिकाणी मतदान करू शकत नाही. महान्यायवादी हा लोकसभा असो राज्यसभा असो कोणत्याही सभागृहाच्या पातळीवर मतदान करू शकत नाही. आणि महाधिवक्ताही जर आपण पाहिला तर महाधिवक्ताची बाबतीत ती तरतूद आहे की ते विधानसभा असो विधान परिषद असो कुठेही मतदान करू शकत नाहीत. कारण की महान्यायवादी असो किंवा महाधिवक्ता असो हे सभागृहाचे सदस्य नसतात आणि त्यामुळे त्यांना ऑब्व्हियसली मतदानाचा अधिकार नसतो असं म्हणणं योग्य आहे. राहिला प्रश्न या ठिकाणी ए बी सी पर्यायांचा तर ते बरोबर आहेत की ते लोकसभेतल्या कामकाजात सहभागी होऊ शकतात, चर्चेत सहभागी होऊ शकतात, मत मांडू शकतात, सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात, हे सगळं करू शकतात पण मतदान करू शकत नाही. राहिला प्रश्न एक ते लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात तर सभागृहातल्या समिती सदस्य होण्याचा अधिकार त्यांना असतो पण समितीमध्ये सदस्य जरी असले तरी ते मतदान करू शकत नाहीत आणि ते लोकसभेत बोलू शकतात हेही या ठिकाणी म्हणणं बरोबर. त्यामुळे इथं प्रश्नाचं उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 4 ए बी सी, फक्त ए बी सी. तर त्यामुळे या महान्यायवादी पदाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 76 आणि कलम 88 नुसार भारताच्या महान्यायवादीची जी काही संबंध अधिकार व कार्य दिलेली आहेत ती आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवावीत. किंबहुना भारताच्या महान्यायवादी पदासंबंधीचे घटनात्मक ज्या काही वेगवेगळ्या तरतुदी आहेत मग त्यांचा कार्यकालाविषयी तरतूद असेल, वेतनाविषयी तरतूद असेल, नेमणुकीविषयी तरतूद असेल, या सगळ्या तरतुदी आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवणं गरजेचं आहे. विशेषतः कलमावर आधारित संबंध ज्यांच्या तरतुदी आहेत ते आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवावेत. तर इथे एक लक्षात घ्या की इथं विधिविषयक बाबींवर भारत सरकारला सल्ला देणे, त्याला नेमून दिलेली जातील अशी सर्व विधिविषयक कामे तो करत असतो.
भारताच्या राज्यक्षेत्रातील न्यायालयामध्ये भारत सरकारची बाजू मांडणं असेल, संसदेच्या कोणत्याही सभागृहात हजर राहणं असेल, संसदेतील सदस्यांनी विधेयकाबाबत प्रश्न विचारल्यास महान्यायाधीशाला उत्तर द्यावी लागतात, संसदेच्या कोणत्याही सभागृहातील कामकाजात भाग घेणं असेल, भाषण करणं असेल, सभागृहाच्या संयुक्त बैठकीत हजर राहणं असेल, संसदेच्या ज्या समितीत त्यांचं नाव सदस्य म्हणून या ठिकाणी घातलेलं असेल अशा कोणत्याही समितीत ते भाषण करू शकतात किंवा त्याच्या कामकाजात भाग घेऊ शकतात, पण त्यांना मतदानाचा अधिकार हा असत नाही किंवा असणार नाही अशी या घटनेमध्ये तरतूद केलेली आहे. कलम 76 आणि 88च्या पातीवर याचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळू शकेल. तर त्यामुळे महान्यायवादी पदाची तयारी आपण चांगल्या पद्धतीने ठेवावी. पुढचा प्रश्न जो आहे तो संभाव्य म्हणून मी या पद्धतीने सांगतोय की खालील विधाने विचारात घ्या. भारतीय राज्यघटनेतील कलम 352 ते 360 कलमे विविध प्रकारच्या आणीबाणी संदर्भात आहेत. बी. भारतीय राज्यघटनेतील कलम 356 राज्य आणीबाणीशी राष्ट्रपती राजवटीशी संबंधित आहे. सी. भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 360 राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. वरीलपैकी कोणते किंवा कोणते विधान बरोबर आहे किंवा आहेत. पर्याय 1 फक्त ए, पर्याय 2 ए आणि बी, पर्याय 3 बी आणि सी आणि पर्याय 4 ए, बी आणि सी. तर मित्रांनो या ठिकाणी एक लक्षात घ्या की आपल्याला विचारलं की कोणती विधाने बरोबर आहेत. तर भारतीय राज्यघटनेतील 352 ते 360 ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणी संदर्भात आहेत. ऑब्व्हियसली हे बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 356 राज्य आणीबाणीशी किंवा राष्ट्रपती राजवटीशी संबंधित आहे, हे देखील म्हणणं बरोबर आहे. सी पर्याय जो आहे की भारतीय राज्यघटनेतील कलम 360 राष्ट्रीय आणीबाणी संबंधित आहे, हे मात्र चुकीचं आहे. कारण की राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित जे काही कलम आहे युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंड या अर्थाने, तर त्याचा संबंध कलम 352शी आहे, 360शी नाही. 360 योजनेतून आपण विचार केला तर एक प्रकारे आर्थिक आणीबाणी जाहीर करण्याच्या योजनेतून संबंध आपल्याला सांगता येतो. तर त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 ए आणि बी ही दोनच विधाने या ठिकाणी बरोबर आहेत असं म्हणणं योग्य आहे. तर त्याकरता आपल्याला या ठिकाणी कलम 352 पासून 360 मधल्या संबंध ज्या काही भारतीय राज्यघटनेच्या तरतुदी आहेत त्या किमान पातळीवर तरी माहिती असलं पाहिजे जर का अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला असेल तर. तर त्यामुळे आणीबाणीविषयी ज्या काही कलम 352 पासून 360च्या तरतुदी आहेत त्या या पद्धतीने लक्षात ठेवा की कलम 352 युद्ध परिस्थिती, परकीय आक्रमण, सशस्त्र बंड या कारणास्तव राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करणं. 353 आणीबाणीच्या उद्घोषणेचा परिणाम. 354 आणीबाणी क्रियान्वित असताना महसुलाच्या विभाजनाबाबत असलेल्या तरतुदींचं उपाययोजन. कलम 355 बाह्य आक्रमण आणि अंतर्गत अशांततेपासून राज्यांचे संरक्षण करण्याचे केंद्राचे कर्तव्य. तर कलम 355 बद्दल सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारले असल्यामुळे कलम 355 आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. 356 राष्ट्रपती राजवटीशी संबंधित आहे. एखाद्या घटक राज्याचा राज्यकारभार संविधानानुसार जर चालत नसेल तर राष्ट्रपती अशी खात्री पटल्यास तिथं राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. 357 कलम 356 अंतर्गत आणीबाणी घोषित केल्यावर कायदेशीर अधिकारांचा वापर याबाबतची तरतूद कलम 357 मध्ये आहे. कलम 358 आणीबाणीमध्ये कलम 19 अंतर्गत स्वातंत्र्याच्या तरतुदी निलंबित असणे याच्यावर सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले. त्यामुळे कलम 358चा आणि कलम 19 अधिकारांच्या स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या तरतुदी निलंबित असणे याचा संदर्भ जो आहे तो आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 359 आणीबाणीमध्ये मूलभूत हक्कांची अंमलबजावणी निलंबित असणे यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले असल्यामुळे कलम 358 असो किंवा कलम 359 असो दोन्ही बाबत आपण चांगल्या पद्धतीने तरतुदी लक्षात ठेवावेत. आणि ऑब्व्हियसली कलम 360 जे आहे त्या आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे की देशावर आर्थिक संकट येणे वा देशाचे आर्थिक पद धोक्यात येणे या दृष्टीने आर्थिक किंवा वित्तीय आणीबाणी जाहीर करणे. तर या संबंध जे काही कलम 352 ते 360 मधील तरतुदी आहेत त्या आपण योग्य पद्धतीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा एक संभाव्य प्रश्न मी सांगतोय की खालील विधान विचारात घ्या. भारतीय राज्यघटनेतील कलम पुढचा प्रश्न आहे भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे करू शकते. भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतात काही भागात कायदे करू शकते. पर्याय 1 यासाठी सगळ्या घटक राज्यांची संमती आवश्यक असते. पर्याय 2 यासाठी बहुसंख्य घटक राज्यांची संमती आवश्यक असते. पर्याय 3 यासाठी या निर्णयाने प्रभावित होणाऱ्या राज्यांची संमती आवश्यक असते. आणि पर्याय 4 यासाठी कोणत्याही राज्याची संमतीची आवश्यकता नसते. तर मित्रांनो केंद्र राज्य संबंधावर प्रश्न विचारला जाणार नाही असं होणारच नाही. आपल्या गट ब क किंवा राज्यसभा पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा केंद्राच्या संबंधाच्या दृष्टीने हमखास प्रश्न विचारला जातो. इथंही हा जो काही प्रश्न आहे तो केंद्राच्या संबंधाच्या दृष्टीने विचारलेला आहे ना. ऑब्व्हियसली या ठिकाणी या प्रश्नाकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हा प्रश्न भारतीय राज्यघटनेतल्या नेमक्या केंद्राच्या संबंधातल्या कायदेशीर संबंधाचा भाग आहे का, प्रशासकीय संबंधाचा भाग आहे का, वित्तीय संबंधाचा भाग आहे, आपल्याला प्रश्नाचं स्वरूप पाहिल्यानंतरच लक्षात आलं पाहिजे. तर ऑब्व्हियसली हा प्रश्न जो काही तो केंद्राच्या कायदेशीर संबंधाच्या दृष्टीने विचारला गेलेला आहे. तर केंद्राच्या कायदेशीर संबंधामध्ये कलम 253 दृष्टीतून जी तरतूद आपल्याला पाहायला मिळते
तर त्या कलम 253 वर आधारित असणारा हा प्रश्न आहे की भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे करू शकते. तर यावेळेस हे कायदे करत असताना त्यांना घटकराज्यांची संमती आवश्यक असते का? बहुसंख्य घटकांची संमती आवश्यक असते का? निर्णयाने प्रभावित होणाऱ्या राज्यांचीच फक्त संमती आवश्यक असते का? का कोणत्याही राज्याची संमती आवश्यक नसते? तर ऑब्व्हियसली या ठिकाणी इथं आपलं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 की यासाठी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यकता नसते. यासाठी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यकता नसते. का? कारण की आपल्याकडे जे काही भारतीय संघराज्याचं स्वरूप आहे की ज्यामध्ये या ठिकाणी भारतीय संघराज्याच्या पातळीवर भारताच्या संघराज्य प्रणालीमध्ये केंद्राला अधिकाधिक अधिकार देऊ केलेले आहेत आणि ऑब्व्हियसली या ठिकाणी केंद्राला अधिकाधिक अधिकार देऊ केलेले असल्यामुळे राज्यसूचीतील विषयाच्या बाबतीत सुद्धा विशिष्ट परिस्थितीमध्ये केंद्र सरकार कायदे करू शकतं. याचा विचार करता या ठिकाणी कलम 253 मध्ये जी काही तरतूद आहे त्या दृष्टिकोनातून भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे करू शकते हे म्हणणं बरोबर आहे. आणि मग त्याकरता या ठिकाणी कोणत्याही घटक राज्य संमतीची आवश्यकता नसते हे म्हणणं सुद्धा बरोबर आहे. मग उत्तर पर्याय क्रमांक 4 हे सांगता येईल. तर त्याकरता कलम 253 मधली जी तरतूद आहे ती आपल्याला चांगल्या अर्थाने माहिती असणं गरजेचं आहे. किंवा कलम 253 मध्ये काय म्हटलेलं आहे? आंतरराष्ट्रीय करारांची अंमलबजावणी करण्याकरता विधिविधान असं कलम 253चं शीर्षक आहे. तर त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की कलम 253 नुसार केंद्र सरकारने परराष्ट्राशी काही करार संधी तह केले असतील तर त्याच्या पालनासाठी भारताच्या संपूर्ण राज्यक्षेत्रासाठी किंवा त्याच्या कोणत्याही भागाकरिता आवश्यकता वाटल्यास राज्यसूचीतील विषयासंबंधी कायदा करण्याचा अधिकार संसदेला प्राप्त होतो. तर अशा प्रकारचा अधिकार संसदेला जेव्हा प्राप्त होतो तेव्हा संसद अशा प्रकारचा कायदा करत असताना किंवा त्या कायद्याच्या पालनाकरता कोणत्याही घटकराज्य संमतीची आवश्यकता नसते, कोणत्याही घटकराज्य संमती घेण्याची गरज नसते असं म्हणणं योग्य आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4 हे सांगता येईल. त्यानंतर आणखीन एक प्रश्न आहे संभाव्य प्रश्नविशेषणे की समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की केंद्राचे संबंध म्हटलं की आपल्याला तिन्ही सूचींची तयारी चांगली ठेवता आली पाहिजे. मग ती संघ सूची असो, राज्य सूची असो, समवर्ती सूची असो, त्यातले असणारे विषय असोत तर त्या दृष्टीने आपली तयारी हमखास असली पाहिजे. का तर एखादा तरी प्रश्न जो काय आहे तो गट ब गट क मध्ये विचारतो. पण विशेषतः गट क मध्ये अशा प्रकारच्या प्रश्न विचारण्यावर अधिकाधिक भर आयोगाने दिलेला आहे. मग ते संघसूचित विषयाचषणी असेल, राज्यसूचित विषयाचषणी असेल किंवा समवर्ती सूचित विषयाचषणी असेल. तर त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न गट ब मध्ये पण विचारलेले आहेत, पण गट क मध्ये त्याचं प्रमाण अधिक आहे हे आपण मागच्या PYQ पाडलं तर लक्षात येईल. तर इथं विचारलंय काय की समवर्ती सूचीमध्ये खालीपैकी कशाचा समावेश नाहीये? अ करारनामे, ब जंगले, क जकात आणि ड दिवाळखोरी आणि नादारी. आणि पर्याय उत्तर आहेत ब आणि क, पर्याय 2 फक्त अ, पर्याय 3 फक्त क आणि पर्याय 4 फक्त ड. तर या ठिकाणी आपल्याला विचारलंय काय की समवर्ती सूचीमध्ये खालीपैकी कशाचा समावेश नाहीये. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 फक्त क. जकात हा विषय समवर्ती सूचीमध्ये नाहीये, फक्त क. कशा पद्धतीने? तर पहा की समवर्ती सूचीतील विषय जर आपण पाहिले तर या ठिकाणी संविदा व करारनामे विषय क्रमांक 7 हा समवर्ती सूचीमध्ये या ठिकाणी विषय म्हणून आपल्याला विचार घेता येऊ शकतो. त्यानंतर जंगले आणि वने हा विषय क्रमांक 17A जो आहे तो समवर्ती सूचीमध्येच म्हणणारा विषय आहे. म्हणजे संविधानिक करारनामे विषय क्रमांक 7 समवर्ती सूचीतला, जंगले आणि वने विषय क्रमांक 17A हाही समवर्ती सूचीतला आहे. दिवाळखोरी आणि नादारी विषय क्रमांक 9 हाही समवर्ती सूचीमध्येच मोडतो. मात्र जकात किंवा पथकर हा जो विषय आहे तो राज्यसूचीतील विषयामध्ये मोडतो. तर त्यामुळे राज्यसूचीतील विषय म्हणून जकात किंवा पथकरचा विचार करता येईल विषय क्रमांक 59 या अर्थाने. तर त्यामुळे एक लक्षात घ्या की बऱ्याच वेळा आपल्याला या ठिकाणी समजत नाही की जकातचा नेमका अर्थ कसा घ्यायचा. तर घटनेमध्ये जकातचा उल्लेख जकात या अर्थाने न करता तो पथकर या अर्थाने केलेला आहे. तर त्यामुळे इथं आपण इंग्रजीमध्ये सुद्धा थोडंसं पाहणं गरजेचं आहे किंवा विच इज द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द कॉन्करंट लिस्ट असा प्रश्न इंग्लिशमध्ये दिलेला आहे. आणि ऑब्व्हियसली या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट्स, फॉरेट्स, टोल्स आणि एक प्रकारे बँकरप्सी अँड इन्व्हॉल्सन्स असेही उल्लेख जे काय तिथं केलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर जे आहे ते टोल्स या अर्थाने देता येईल पर्याय क्रमांक C किंवा पर्याय क्रमांक क, म्हणजेच एक प्रकारे पर्याय क्रमांक 3 फक्त क हे याचं उत्तर आपल्याला सांगता शिकेल. त्यामुळे इंग्लिशमध्ये पण थोडंसं आपण वाचत चला जर आपल्याला जकात असा संदर्भ समजत नसेल, कारण की घटनेमध्येचा उल्लेख जो काय तो पथकर या अर्थाने केलेला आहे. तर संघसूची, समवर्ती सूची, राज्यसूची याबाबतची सुद्धा प्रश्न आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवावेत. त्यानंतर भारतीय संविधानाच्या परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑब्व्हियसली या ठिकाणी आपल्या गट ब आणि गट क मध्ये संविधान आणि संविधान सभेतल्या विभिन्न समिती आणि समितींचे अध्यक्ष याविषयीचे प्रश्न
हे देखील वारंवार विचारले गेलेले आहेत, विचारले जातात. तर त्यामुळे इथंही आपली तयारी परिपूर्ण असली पाहिजे. इथं विचारलं आहे काय की भारतीय संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? एक पर्याय दिलेला आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 आहे बी.आर. आंबेडकर, 3 आहे जवाहरलाल नेहरू आणि 4 आहेत ग.वा. मावळणकर. तर उत्तर आहे ग.वा. मावळणकर. तर त्याकरता आपल्याला या ठिकाणी मी जसं म्हटलं की संबंध संविधान सभेतील ज्या काही समिती आहेत त्या समित्यांचे अध्यक्ष कोण होते याबाबतची किमान तरी माहिती असणं गरजेचं आहे. तर आपण पाहू शकता स्क्रीनवर की एक प्रकारे समिती आणि अध्यक्ष असं स्वरूप मी दिलेलं आहे. सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, कामकाज समिती के.एम. मुन्शी, मूलभूत हक्क उपसमिती जे.पी. कृपलानी, अल्पसंख्याक उपसमिती एस.सी. मुखर्जी, नियम समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, संस्थानी समिती जवाहरलाल नेहरू, मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सल्लागार समिती सरदार वल्लभभाई पटेल, केंद्रीय घटना समिती जवाहरलाल नेहरू, भारतीय घटना समिती सरदार वल्लभभाई पटेल, केंद्रीय अधिकार समिती जवाहरलाल नेहरू, ॲडहॉक समिती सर्वोच्च न्यायालयासाठी एस. वरदाचार्य, पंचायत राज समिती पंचायत राज समिती जवाहरलाल नेहरू, वित्त व स्टाफ समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मूलभूत हक्क सल्लागार समिती सरदार वल्लभभाई पटेल आणि संविधान सभेच्या कार्यकारी समितीची समिती की ज्याचे अध्यक्ष आहेत ग.वा. मावळणकर किंवा जी.व्ही. मावळणकर आणि राष्ट्रीय ध्वजासंबंधीची तदर्थ समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि आवाज समिती पट्टाभी सीतारामय्या. तर अशा ज्या काही संबंध समित्या आहेत त्या समित्यांचे अध्यक्ष आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवलेच पाहिजेत का तर त्यावर प्रश्न हा विचारला जातोच. तर त्यामुळे या ठिकाणी ह्या संबंध समित्या आणि त्यांचे अध्यक्ष हे आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवणं गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर मसुदा समितीची चांगल्या पद्धतीने तयार ठेवा कारण मसुदा समिती सुद्धा कधी कधी प्रश्न विचारतो. जसं की आता मी इथं उल्लेख केलेला आहे मसुदा समिती की ज्याचे अध्यक्ष होते बी.आर. आंबेडकर आणि इतर सदस्यांमध्ये ज्यांची नावं आपल्याला सांगता येतील की ज्यामध्ये बी.एल. मित्तर ज्यांच्या नेमणुकीनंतर थोड्याच कालावधीमध्ये ते घटना समिती सदस्य होते. एन. माधवराव, डी.पी. खैतान 1988 मध्ये त्यांचं निधन झाले आणि जानेवारीमध्ये त्यांच्या जागी दुसरे सदस्य आले. ए.के. अय्यर, आलादी कृष्णस्वामी अय्यर, त्यानंतर के.एम. मुन्शी, मोहम्मद सादुल्ला, एन.जी. अय्यंगार आणि टी.टी. कृष्णाचारी. तर मसुदा समिती आणि मसुदा समितीमधले इतर सदस्य कोण होते? अध्यक्ष तर आपल्याला डॉक्टर आंबेडकर आहेत ही माहिती असतंच, पण इतर सदस्य कोण कोण होते आणि त्यांच्या बाबतीत नेमकं या ठिकाणी काय काय प्रकारे तरतूद केलेली आहे तर तोही भाग जो आहे तो माहिती असणं गरजेचं आहे. तर त्यामुळे मसुदा समितीची संबंध माहिती सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवा. पुढचा एक प्रश्न मी दिलेला आहे तो पहा की संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा डॅशमध्ये तयार केला. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा डॅशमध्ये तयार केला. पर्याय 1 जानेवारी 1947, पर्याय 2 मार्च 1947, पर्याय 3 सप्टेंबर 1947 आणि पर्याय 4 ऑक्टोबर 1947. तर मित्रांनो हा प्रश्न मागे 2023च्या संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तर त्यामुळे आपली याही दृष्टीने चांगल्या पद्धतीने तयारी असणं गरजेचं आहे की संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा डॅशमध्ये तयार केला. तर उत्तर आहे ऑक्टोबर 1947 की ज्यावेळेस संविधान सभेच्या सल्लागार शाखेने हा जो काही मसुदा आहे तो तयार केला होता असं म्हणणं योग्य आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऑक्टोबर 1947. तर संविधान सभेची जी काही सल्लागार शाखा आहे की ज्या संविधान तयार करण्यासाठी विविध शाखांमध्ये कामकाज विभागलं गेलेलं होतं संविधानाच्या बाबतचं की ज्यापैकी सल्लागार शाखेने हा संविधान पातळीवरचा जो काही मसुदा आहे तो तयार करण्याचं काम केलं होतं आणि ऑब्व्हियसली या सल्लागार शाखेचे घटनात्मक सल्लागार म्हणून बी.एन. राव यांचाही उल्लेख आपल्याला करता येऊ शकेल. भारतीय संविधानाचा पहिला मसुदा हा संविधान सभेच्या सल्लागार शाखेने ऑक्टोबर 1947 तयार केला होता. या अर्थाने उत्तर पर्याय क्रमांक 4 हे सांगता येतं. तो तशाच प्रकारचा आणखीन एक वेगळा प्रश्न जो काय आहे तो या 2023च्या संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये विचारला होता. तो काय पहा की मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल डॅशमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. पर्याय 1 जून 1918, पर्याय 2 ऑगस्ट 1918, पर्याय 3 जुलै 1918 आणि पर्याय 4 ऑक्टोबर 1918. तर या ठिकाणी प्रश्न विचारला आहे की मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक विषयक सुधारणाविषयक अहवाल डॅशमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. तर या ठिकाणी उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 आपल्याला सांगता येईल की जुलै 1918 मध्ये अशा प्रकारचा सुधारणा अहवाल जो काय आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला होता, प्रकाशित करण्यात आलेला होता. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा अहवाल जुलै 1918 मध्ये प्रकाशित झाला आणि हा अहवाल ब्रिटिश भारताच्या संविधान प्रक्रिया सुरू करण्यासाठी तयार करण्यात आलेला अहवाल होता आणि त्यावर आधारितच पुढे चालून 1919चा जो काही कायदा आहे तो लागू करण्यात आला असं म्हणायला जागा होते. त्यामुळे 1919च्या कायद्याची एक ब्ल्यूप्रिंट किंवा मसुदा म्हणून या ठिकाणी या अहवालाकडे पाहायला काही हरकत नाही. तर या 1919च्या कायद्यामध्ये सुद्धा ज्या काही महत्त्वपूर्ण तरतुदी केल्या होत्या त्याही आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जसं की
केंद्रीय आणि प्रांतीय विशेष सूची वेगळी करून केंद्रीय व प्रांतीय कायदेमंडळांना त्यावर कायदे करण्याचा अधिकार दिला गेला. प्रांतामध्ये द्विदल राज्यपतीचा स्वीकार करून राखीव खाते किंवा सोपीव खाते असं स्वरूप स्वीकारलं गेलं. राखीव खात्यांची जबाबदारी ब्रिटिश मंत्र्यांकडे होती, सोपीव खात्यांची जबाबदारी भारतीय प्रतिनिधींकडे सोपली होती. केंद्रीय कायदेमंडळ द्विगृहे राज्यसभा लोकसभा या पातळीवर विचार घेतलेलं होतं. हाय कमिशनर हे पद निर्माण करून भारत मंत्र्याची काही कामे त्या हाय कमिशनरकडे सोपवलेली होती. आणि सांप्रदायिक आधारावर अँग्लो इंडियन भारतीय ख्रिश्चनांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती आणि त्यांचा विस्तार याही बाबतचा विचार जो काय तो 1979च्या कायद्यामध्ये केलेला होता. तर या अशा ज्या काही महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत या कायद्यासंबंधीच्या त्याही आपण तयार ठेवणं गरजेचं आहे. विशेषतः 1909चा कायदा असेल, 1919चा कायदा असेल, 1935चा कायदा असेल, या अनुषंगाने तरतुदी तर आपण लक्षात ठेवा, पण त्याचबरोबर इतरही त्याच्याशी संबंधित जे काही माहिती आहे, विशेषतः या ठिकाणी अहवालाच्या दृष्टीने असेल किंवा सुधारणात्मक अहवालाच्या दृष्टीतून असेल, या संबंध माहितीला सुद्धा आपण विसरता कामा नये. म्हणून हे तिन्ही कायदे आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आणखीन एक प्रश्न मी सांगतोय, भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा. आता पहा की बऱ्याच वेळा आयोग या ठिकाणी मूलभूत कर्तव्यांच्या पातळीवरचा योग्य क्रम लावा असाही प्रश्न विचारतं किंवा विचारलेले आहेत सुद्धा. पण या ठिकाणी मागे एकदा संयुक्त पूर्व परीक्षेमध्येच असा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे की राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांचा राज्यघटनेतील अनुच्छेदांच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा. आणि मग पर्याय दिलेले आहेत: अ. पर्यावरणाचं संरक्षण व सुधारणा, ब. जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे, क. अनुसूचित जाती जमाती दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचं रक्षण आणि ड. सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायदा लागू करणे. आणि मग पुन्हा पर्याय उत्तर दिलेले आहेत: पर्याय 1 अ ब क ड, पर्याय 2 ड अ क ब, पर्याय 3 ड क ब अ आणि पर्याय 4 ब क ड अ. आणि इथं आपल्याला या ठिकाणी अनुच्छेद क्रमांकानुसार त्याचा जो काही क्रम आहे तो लावायचा आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उत्तर आपल्याला अनुच्छेद क्रमांकानुसार विचार घ्यायचा असल्यामुळे अनुच्छेद क्रमांक जर माहिती असतील तरच त्याचं आपण योग्य प्रक्रिये उत्तर जे काय आहे ते देऊ शकता. तर मग आता पहा की या ठिकाणी पहिल्या स्थानी अनुच्छेद क्रमांकानुसार जर आपण पाहिलं तर पहिल्या स्थानी येतं कलम 44 हे जे समान नागरिक कायद्याशी संबंधित आहे की समान नागरिक कायदा किंवा समान नागरिक संहिता यासाठी राज्य प्रयत्नशील राहील युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या रचनेतून, म्हणून कलम 44 पहिल्या स्थानावर येतं. त्यानंतर कलम 46 नुसार राज्य हे दुर्बल घटक व अनुसूचित जमाती जाती यांची शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन विशेष काळजीपूर्वक करेल आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे रक्षण करेल. त्यामुळे कलम 46 हा दुसऱ्या क्रमांकावर येईल. कलम 47 जे आहे ते जनतेचं पोषणमान, राहणीमान, उंचावणे, सार्वजनिक आरोग्य सुधारणे या गोष्टी प्राथमिक कर्तव्यांपैकी असल्याचं राज्य मानेल. आणि मादक पेय व आरोग्यास अपायकारक अशी अंमली द्रव्ये यांचे औषधी प्रयोजनाखेरीज सेवन करण्यावर बंदी आणण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील असा संदर्भ कलम 47 मध्ये आहे. आणि कलम 48A नुसार पर्यावरण संरक्षण, वन्य प्राण्यांचं संरक्षण, जंगलांचं संरक्षण 42व्या घटनेनुसार केलेली ही तरतूद आपल्याला कलम 48A मध्ये पाहायला मिळते. तर या अनुषंगाने पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आपलं सांगता येईल ड क ब अ. ड क ब अ म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 जे आहे ते याचं उत्तर आपलं सांगता येईल. का तर कलम 44, कलम 46, कलम 47 आणि कलम 48A दृष्टीतून अनुच्छेद क्रमांकानुसार याचा क्रम जो काय तो या पद्धतीने स्पष्ट होतो या कारणामुळे. तर त्यामुळे मार्गदर्शक तत्वांविषयीचे प्रश्न तयार करत असताना केवळ मार्गदर्शक तत्वांमधल्या तरतुदी कलमांचा संदर्भ विचार घेऊन प्रश्न तयार ठेवावे अशातला भाग नाही, तर त्यांचा योग्य क्रम काय आहे याही दृष्टीने आपण जर तयारी ठेवली तर याही प्रकारच्या प्रश्नांना तुम्हाला योग्य प्रकारे सामोरं जाता येईल. त्यानंतर पुढचा एक प्रश्न पहा, पुन्हा एकदा महाधिवक्त्याविषयीचा प्रश्न मी इथं सांगतोय. एक लक्षात घ्या की मी जसं मागाशी म्हटलं की महान्यायवादीविषयीचा प्रश्न विचारला तसा महाधिवक्त्याविषयी सुद्धा बऱ्याच प्रमाणात प्रश्न जो आहे तो विचारला जात असतो. तर त्यामुळे महान्यायवादी महाधिवक्ता आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवलंच पाहिजे गट ब गट क च्या रचनेतून. प्रश्न पहा इथं काय की महाधिवक्त्याबद्दल खालीपैकी कोणते विधान असत्य आहे. महाधिवक्त्याबद्दल खालीपैकी कोणते विधान असत्य आहे. तर महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. दुसरं विधान आहे राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्य सरकारला सल्ला देतात. तिसरं विधान आहे राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्ये ते पार पाडतात. चौथं विधान आहे संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्य ते पार पाडतात. आणि विचारले काय की कोणते विधान असत्य आहे, तर ऑब्व्हियसली या ठिकाणी पहिलंच विधान असत्य आहे. का तर महाधिवक्त्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती नव्हे तर राज्यपाल करतात. महाराष्ट्राचे राज्यपाल किंवा घटकराज्याचे राज्यपाल जे काय ते महाधिवक्त्यांची नियुक्ती करतात. कारण की महाधिवक्ता जो काय तो घटकराज्य स्तरावर या ठिकाणी आपली भूमिका पार पाडतो. तर त्यामुळे तिचं राष्ट्रपती नियुक्ती करतात असं म्हणणं चुकीचं आहे. आणि म्हणून उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 1 की महाधिवक्त्याची नियुक्ती राष्ट्रपती नव्हे तर राज्यपाल करतात. तर या अनुषंगाने आपण सुद्धा हेही सगळ्या गोष्टी जसं मी मागाशी म्हटलं की महान्यायवादीची करताना महान्यायवादी पदाच्या संबंधित तरतुदी आपण लक्षात ठेवाव्यात आणि अधिकार व कार्याचा संदर्भ सुद्धा कलम 76 आणि 88 लक्षात ठेवावा. तसं इथंही
जर आपण पाहिलं तर महाधिवक्त्याच्या बाबतीतसुद्धा संबंध तरतुदी लक्षात ठेवाव्यात. कलम 165 आणि कलम 177च्या पातळीवर ज्या काही संबंध तरतुदी महाधिवक्ते पदाच्या आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवण्याची गरज आहे. जसं की या पदाची नेमणूक घटकराज्य राज्यपाल हे मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार करतात आणि तो राज्याचा किंवा राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असतो. त्या दृष्टीने त्याची नियुक्ती केलेली असते. कार्यकाल कलम 165(3) नुसार जर आपण पाहिला तर राज्यपालाची मर्जी असेपर्यंत हा अधिकार पदावर तो राहतो. महाधिवक्ता आपल्या राजीनामा स्वतःहून राज्यपालांकडे देऊ शकतात आणि विशेष म्हणजे राज्यपाल निर्धारित करतील ते वेतन, निश्चित करतील ते वेतन महाधिवक्त्यास या ठिकाणी दिलं जात असतं. तर त्यामुळे या ज्या काही विभिन्न पदविषयक तरतुदी आहेत या महाधिवक्ते पदाच्या, त्याही आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवाव्यात आणि त्याच्या अधिकार व कार्याच्या पातळीवर विचार जर केला तर कलम 165 याबरोबरच कलम 177चाही दृष्टिकोन जो काय तो आपण पाहावा. त्याच्याही तरतुदी आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर पुढचा एक प्रश्न पहा. भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? मित्रांनो, एक लक्षात घ्या की उच्च न्यायालयांच्या बाबतचे प्रश्न किंवा उच्च न्यायालयाविषयीचे प्रश्न गट ब गट क मध्ये विचारण्यावर आयोगाने बऱ्याच प्रमाणात भर दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाविषयीचे सुद्धा प्रश्न विचारतं, पण सर्वोच्च न्यायालयाच्या पेक्षा उच्च न्यायालयाविषयीच्या प्रश्नांचा भर जो काय तो गट ब गट क मध्ये अधिक असतो. तर त्यामुळे उच्च न्यायालयाची बाबतची तयारीसुद्धा आपण योग्य पद्धतीने ठेवली पाहिजे. की भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? 1. उच्च न्यायालय जनहित याचिकेशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात. 2. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. 3. राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. आणि 4. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीची वय 62 आहे. तर इथं विचारलं की कोणतंही विधान बरोबर नाही, तर ऑब्व्हियसली या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा आहे. का तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक हे राज्यपाल नव्हे तर राष्ट्रपती करतात म्हणणं हे योग्य आहे आणि म्हणून या ठिकाणी राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात हे पूर्णतः विधान चुकीचं आहे, बरोबर नाहीये. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 217(1) नुसार जर आपण पाहिलं तर न्यायाधीशांच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुकीची तरतूद आपल्याला पाहायला मिळते की उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशासह अन्य न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नेमणूक करताना राष्ट्रपती हे भारताचे सरन्यायाधीश व संबंधित राज्याच्या राज्यपालाचा सल्ला घेऊ शकतात. कारण की राष्ट्रपतींकडून ही नियुक्ती होत असल्यामुळे ऑब्व्हियसली राष्ट्रपती या न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करताना भारताची सरन्यायाधीश आणि संबंधित राज्याचा राज्यपालाचा सल्ला घेणं हे अपेक्षित आहे. इतर न्यायाधीशांची नेमणुकीमध्ये राष्ट्रपती त्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचा सल्ला घेऊ शकतात अन्य न्यायाधीशांची नेमणूक करताना. आणि एवढंच नव्हे तर कलम 223ची सुद्धा तरतूद आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावी. कारण की कलम 223च्या तरतुदीविषयी सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे की कलम 223 नुसार उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचे पद रिक्त असेल किंवा ते अनुपस्थित असतील किंवा ते काम करण्यास असमर्थ असतील तेव्हा राष्ट्रपती त्याच उच्च न्यायालयाच्या अन्य न्यायाधीशांपैकी एकाची हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक करू शकतात. म्हणजे कलम 223 मधली जी तरतूद आहे ती मुख्य न्यायाधीशांच्या विषयीची तरतूद आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या हंगामी मुख्य न्यायाधीशांची राष्ट्रपती नियुक्ती करतात? तर जर का मुख्य न्यायाधीशाचं पद हे रिक्त असेल किंवा ते अनुपस्थित असतील किंवा ते काम करण्यास असमर्थ असतील तर तेव्हा राष्ट्रपती त्याच उच्च न्यायालयातील एखाद्या अन्य न्यायाधीशांपैकी एकाची हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक करू शकतात कलम 223 नुसार. तर त्यामुळे कलम 223 ची तरतूद आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आणखीन एक पुढचा प्रश्न आहे पहा. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह नाही? तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की याबाबतचेही प्रश्न गट ब गट क मध्ये आयोगाने खूप वेळा विचारलेले आहेत की कोणत्या घटक राज्यामध्ये विधान परिषद नाही किंवा खालीलपैकी कोणत्या घटक राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह भारतामध्ये पाहायला मिळतं. तर त्यामुळे या सगळ्याबाबतचा आपला अचूक अभ्यास असणं गरजेचं आहे. कारण की याबाबत आपला एकही मार्क जाता कामा नये. जर का एकाच एरियाविषयीचे प्रश्न अधिक स्वरूपात आयोग विचारत असेल तर आपला या पॉलिटी घटकाचा एकही मार्क जाता कामा नये. कारण की तुम्ही पाहू शकता की PYQ बेसिसवर जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी अगोदरच्या PYQ तुम्ही काढून पाहू शकता की आयोगाने गट ब गट कच्या परीक्षेमध्ये विशेषतः पूर्व परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्नांचा एरिया हा मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये, मार्गदर्शक तत्त्वे, राज्यसभेतलं प्रतिनिधित्व, लोकसभेतलं प्रतिनिधित्व, महाधिवक्ता, महान्यायवादी, केंद्र राज्य संबंध, समवर्ती सूची, संघ सूची, राज्य सूची किंबहुना या ठिकाणी विधानसभा विधान परिषद या बाहेर नाही. आणि विशेषतः विधान परिषदेच्या बाबतीतचा जर प्रश्न विचारत असताना तो अधिकाधिक प्रमाणात अशाच प्रकारचा विचारला की कोणत्या घटक राज्यात विधान परिषद आहेत, कोणत्या घटक राज्यात विधान परिषद नाही आहेत. तर त्यामुळे आपण हा एरिया जर चांगल्या पद्धतीने तयार ठेवला तर मी या ठिकाणी 100% सांगतो की आपला एकही मार्क या
पॉलिटी घटकाचं जाऊ शकणार नाही जर आपण हा एरिया अचूक अभ्यासला तर इथे विचारलेले की कोणत्या राज्यामध्ये विधान परिषदेचे सभागृह नाही आहे? बिहार, ब कर्नाटक, क केरळ, ड राजस्थान. आणि पर्याय उत्तर आहेत आणि ब, फक्त क आणि ड, ब आणि क आणि फक्त ड. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी केरळ आणि राजस्थान म्हणजेच क आणि ड पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आपल्याला सांगता येईल, कारण की केरळ आणि राजस्थान या 2 घटक राज्यामध्ये या ठिकाणी विधान परिषदेचे सभागृह नाही आहे. मात्र सध्याच्या घडी जर आपण पाहिलं तर विधान परिषदेचे सभागृह असणारी घटक राज्ये जी आहेत ती या प्रकारची सांगता येतील की एक प्रकारे महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, की जिथं असणारी जी काही सदस्य संख्या आहे ती या प्रकारची की महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या पातळीवर 78 सदस्य संख्या आहे, कर्नाटकच्या पातळीवर 75 आहे, बिहारच्या पातळीसुद्धा 75 आहे, उत्तर प्रदेशच्या पातळीवरती 100 आहे, आंध्र प्रदेशच्या पातळीवरती 58 आहे आणि तेलंगणाच्या पातळीवरती 40 आहे. तर या सदस्य संख्येच्या रचनेसुद्धा आयोगाने कधी कधी प्रश्न विचारलेले आहेत. एवढंच नाही, तो विधान परिषदेला असणारं जे काही प्रतिनिधित्व असतं, म्हणजे एक प्रकारे आपल्याला असं म्हणता येईल की राज्यपालांद्वारे नामनिश्चित विधान परिषदेतील सदस्यांचं प्रतिनिधित्व 1/6 आहे, किंवा शिक्षक मतदारसंघातून प्रतिनिधित्व असतं ते 1/12 असतं, पदवीधर मतदारसंघाच्या पातळीवर सुद्धा 1/12 असतं. विधानसभा सदस्यांकडून ज्यांची निवड केली जाते अशा विधान परिषदेतील सदस्यांचं प्रतिनिधित्व असतं 1/3. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवरचं विधान परिषदेचं प्रतिनिधित्व 1/3. तर हे जे काही या ठिकाणी प्रतिनिधित्व आहे त्याही प्रतिनिधित्वाविषयी सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले असल्यामुळे त्याही आपण तयारी ठेवावी. हे पण भाग लक्षात ठेवा की या राज्यामध्ये विधान परिषद बरखास्त केलेले आहेत याआधी. पश्चिम बंगाल 1969ला तिथं विधान परिषद बरखास्त करण्यात आलेली आहे. तामिळनाडूमध्ये 1986मध्ये विधान परिषद बरखास्त करण्यात आलेली आहे. पंजाबमध्ये पण 1970ला विधान परिषद बरखास्त करण्यात आलेली आहे. आंध्र प्रदेशमध्ये पण 1985ला विधान परिषद बरखास्त करण्यात आली होती, पण 2005मध्ये पुन्हा एकदा ती निर्माण केली होती आणि सध्याही ती अस्तित्वात आहे. तर अनुषंगाने या सर्व अनुषंगाने आपण ही संबंध विधान परिषद सभागृहाविषयीची माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा एक प्रश्न पहा की खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते? मित्रांनो, 2023च्या एक संयुक्त गट क पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेलेला आहे की केंद्राच्या संबंधाच्या पातळीवर आपण सरकारी आयोग असो, राजमन्नार कमिशन असो, पुंछी आयोग असो किंवा या ठिकाणी इतर केंद्राच्या संबंधाच्या प्रश्नातून वेगवेगळ्या आयोगाने केलेल्या शिफारशी असो, समित्यांनी केलेल्या शिफारशी असो, त्याबाबत आपला अभ्यास असलाच पाहिजे. विशेषतः या ठिकाणी प्रशासकीय सुधारणा आयोग पहिला असेल, प्रशासकीय सुधारणा आयोग दुसरा असेल, याही दृष्टिकोनातून कधी कधी प्रश्न केंद्राच्या संबंधाविषयी सुद्धा आयोग विचारतं. तर त्यामुळे आपली तेही तयारी असणं गरजेचं आहे. पण गट ब आणि गट क मध्ये आयोगाचा एरिया जो आहे केंद्राच्या संबंधाच्या दृष्टिकोनातून तो कोणता अधिक असतो? तर विभिन्न जे केंद्राच्या संबंधाविषयी स्थापन झालेले आयोग आहेत, मग सरकारी आयोग असेल, राजमन्नार कमिशन असेल, पुंछी आयोग असेल, यांनी केलेल्या शिफारशी, यांची सदस्य, अध्यक्ष यांच्याबाबतचा प्रश्न अधिक विचारतं. केंद्राच्या संबंधामध्ये या ठिकाणी कायदेशीर संबंध, प्रशासकीय संबंध आणि वित्तीय संबंधातल्या तरतुदीविषयी सुद्धा प्रश्न आयोग विचारतं आणि त्याचबरोबर संघसूची, समवर्ती सूची, राज्यसूचीतल्याही बाबतीत प्रश्न विचारण्यावर अधिक भर देतं. आता इथं पहा, आयोगाने सरकारी आयोगाविषयीचा प्रश्न विचारला की कोण सदस्य नव्हते? सरकारी आयोगाचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? 1 श्री बी शिवरामन, 2 SR सेन, 3 रामा सुब्रमण्यम आणि 4 यापैकी नाही. तर मित्रांनो, मी या आधीसुद्धा स्पष्ट केलेलं आहे की जे काही आयोग स्थापन होतात केंद्राच्या संबंधाच्या दृष्टीने किंवा इतरही कोणत्याही पातळीवर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आयोग जे स्थापन होतात, जसं की राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आहे, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आहे, राष्ट्रीय महिला आयोग आहे, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग आहे, राष्ट्रीय बाल हक्क आयोग आहे, अशा अनेक प्रकारचे आपल्याकडे घटनात्मक आणि वैधानिक आयोगसुद्धा अस्तित्वात आहेत की ज्यामध्ये सुद्धा त्या आयोगाचे काही सदस्य असतात आणि सदस्य सचिव पण असतात. जे सदस्य सचिवपदी असणारी व्यक्ती असते ती त्या आयोगाचं प्रशासकीय कामकाज पाहणारी व्यक्ती असते असं म्हणणं योग्य आहे. तर इथंही आपण सरकारी आयोगाचं जर पाहिला स्वरूप तर आपल्याला सांगता येईल की केंद्राच्या संबंधाच्या परीक्षणासाठी स्थापन केलेला हा जो काही आर्य सरकारी आयोग आहे की जो 1983मध्ये स्थापन केला गेलेला होता केंद्र सरकारच्या माध्यमातून. तर जे काही आर्य सरकार आहे की जे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश होते त्यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग स्थापन केला होता. 3 सदस्यीय हा आयोग होता आणि या आयोगामध्ये आर्य सरकारी यांच्याशिवाय इतर जे 2 सदस्य होते ते होते बी शिवरामन आणि डॉक्टर SR सेन. मात्र रामा सुब्रमण्य ही जी व्यक्ती होती ते सदस्य नसून ते सदस्य सचिव होते की जे आयोगाचं प्रशासकीय कामकाज पाहणारे व्यक्ती होती. तर त्यामुळे आयोगाचे सदस्य सचिव होते रामा सुब्रमण्यम, म्हणून ते सदस्य म्हणून विचार घेतलेले नाही आहेत, तर ते सदस्य सचिव विचार घेतले. त्यामुळे सदस्य सचिव हे स्वरूप वेगळं आहे आणि सदस्य हे स्वरूप वेगळं आहे. तर त्यामुळे आपण योग्य पद्धतीने याचा विचार करणं गरजेचं आहे की आयोगाचे सदस्य म्हटल्यानंतर कोणाचा विचार केला पाहिजे? सरकारी यांचा, शिवरामन यांचा आणि SR सेन यांचा. मात्र सदस्य सचिव की जे प्रशासकीय कामकाज पाहतात आयोगाचं ते आहेत रामा सुब्रमण्यम. त्यामुळे या ठिकाणी हे सदस्य आणि सदस्य सचिवमधला जो फरक आहे तो आपण लक्षात ठेवावा.
या आयोगाने आपला अंतिम अहवाल ऑक्टोबर 1987 मध्ये केंद्र सरकारला सादर केला आणि या अहवालाचा सार जो आहे तो जानेवारी 1988 मध्ये केंद्र सरकारला सादर केला होता आणि या आयोगाने तब्बल आपल्या अहवालामध्ये 247 शिफारशी केल्या होत्या. याही बाजूंना विसरू नका. याही बाबतीत प्रश्न आयोगाने MPSCने प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे किती शिफारशी केल्या होत्या याही बाबतीतचा जो संदर्भ आहे तो आपण विचार घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आणखीन एक प्रश्न पहा पुढचा जो या प्रकारचा आहे की निवडणूक आयोगाची कर्तव्ये स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली. निवडणूक आयोगाची कर्तव्ये स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली. पर्याय 1 कलम 324 भाग 10, पर्याय 2 कलम 324 भाग 15, पर्याय 3 कलम 300 भाग 9 आणि पर्याय 4 कलम 298 भाग 6. तर इथं आपल्याला या ठिकाणी एक लक्षात घेण्याची गरज आहे ती म्हणजे कोणती. कलमांवर आधारित आणि घटनादुरुस्तीवर सुद्धा आधारित गट ब गट क पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न हे वारंवार विचारले. तर विशेषतः घटनादुरुस्तीपेक्षा अधिकाधिक प्रश्न जे काय आहे ते कलमावर आधारित विचारण्यावर भर जो आहे तो आयोगाने या आधी दिलेला आहे. तर या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 कलम 324 भाग 15. का तर निवडणूक आयोगासंबंधी जी तरतूद आहे ती भारतीय राज्यघटनेच्या भाग 15 मध्ये केलेली आहे आणि कलम 324 मध्ये ती आपल्याला पाहायला मिळते की ज्या निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 झालेली आहे आणि हा निवडणूक आयोग भारत निवडणूक आयोग जो आहे की जो भारतातील विभिन्न निवडणुकांचं संचालन करतो की ज्यामध्ये लोकसभा सभागृहाची निवडणूक असतील, राज्यसभा सभागृहाची निवडणूक असतील, विधानसभा विधान परिषदेची निवडणूक असतील किंवा राष्ट्रपती उपराष्ट्रपती या पदासंबंधीच्या निवडणुका असतील. तर या संबंध निवडणुका निपक्षपातीपणाने आयोजित करण्याचं काम, त्याचं संचलन, नियोजन, नियंत्रण करण्याचं काम करणारी यंत्रणा म्हणून या भारत निवडणूक आयोगाकडे पाहिलं जातं. तर त्यामुळे भारत निवडणूक आयोगाशीचे सुद्धा बरेचसे प्रश्न आयोगाने कलमावर आधारित विचारलेले आहेत तर तेही आपण तयार ठेवले पाहिजेत. जसं कलमावर आधारित प्रश्न विचारले जातात तसं घटनादुरुस्तीवर आधारित सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. याचाही संदर्भ मी पुढे दिलेला आहे. पहा की अचूक जोड्या लावा. पर्याय 1 61वी घटनादुरुस्ती, पर्याय ब 44वी घटनादुरुस्ती, पर्याय क 41वी घटनादुरुस्ती आणि पर्याय ड 73वी घटनादुरुस्ती. आणि दुसऱ्या बाजूला जे पर्याय दिलेले आहेत 1 2 3 4 मध्ये तर एक पर्याय आहे राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांची सेवानिवृत्तीची वय 60 वरून 62 वर्ष, 2 त्रिस्तरीय पंचायत व्यवस्था, 3 मतदारांची वय 21 वरून 18 वर्ष, 4 राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान यांच्या निवडणूक विषयक वाद सर्वोच्च उच्च न्यायालयात. तर आता एक लक्षात घ्या की इथं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी योग्य जोड्या लावायच्या आहेत, अचूक जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. तर त्या अनुषंगाने इथं विचार आपल्याला करायची गरज आहे. तर आता 61वी घटनादुरुस्ती म्हटलं की पर्याय क्रमांक 3 सांगणं बरोबर आहे की मतदाराचं वय 21 वरून 18 वर्ष केलेलं आहे. ब पर्याय 44वी घटनादुरुस्ती याचा संदर्भ जर विचार घ्यायचा झाला तर तो या ठिकाणी सांगता येतो पर्याय क्रमांक 4 की राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयक वाद सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या बाबतीत. तर त्यामुळे बचा संदर्भ या ठिकाणी 4 जोडता येतो पर्याय क्रमांक 4. 41वी घटनादुरुस्तीचा संबंध राज्य लोकसेवा आयोगाशी जोडता येईल पर्याय क्रमांक 1 की राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांच्या निवृत्तीचं वय हे 60 वरून 62 वर्ष केलं 41व्या घटनादुरुस्तीनुसार. आणि 73वी घटनेचा संबंध ऑब्व्हियसली पंचायताशी जोडता येतो, त्रिस्तरीय पंचायत व्यवस्था, त्यामुळे संबंध जोडता येईल 2 पर्यायशी, म्हणून ड चा संबंध 2 पर्यायशी आहे. तर या अनुषंगाने पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर सांगता येईल. अचूक जोडी कोणती असेल तर पर्याय क्रमांक 2 मध्ये ती आपल्याला पाहायला मिळते. अ चं 3, ब चं 4, क चं 1 आणि ड चं 2. तर त्या अर्थाने या संदर्भाकडे आपण पाहणे गरजेचं आहे. तर या घटनादुरुस्तींचा अभ्यास करत असताना 44व्या घटनादुरुस्तीमध्ये कोणत्या महत्त्वपूर्ण तरतुदी केलेल्या आहेत किंवा या ठिकाणी 73व्या घटनादुरुस्तीनुसार कोणत्या तरतुदी महत्त्वपूर्ण केलेल्या आहेत याचाही आढावा आपण इथं घेण्याची गरज आहे. जसं आता 44व्या घटनादुरुस्तीमध्ये लोकसभा विधानसभा यांचा कार्यकाल पूर्वीप्रमाणेच 5 वर्ष केला होता, कारण की 42व्या घटनादुरुस्तीनुसार तो 5 वरून 6 वर्ष केला होता. तो पुन्हा चेंज करून तो 5 वर्ष केला होता. संसद व विधिमंडळातील जनसंख्येची आवश्यकता पूर्वीप्रमाणेच कायम केली, जी 42व्या घटनेनुसार बदलली होती. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांच्या अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा प्रदान केलं गेलं. राष्ट्रीय आणीबाणीच्या बाबतीत असणारी अंतर्गत अशांततेची तरतूद बदलून सशस्त्र बंड अशी केली. राष्ट्रपती हा केवळ कॅबिनेटच्या लिखित शिफारशीच्या आधारावर आणीबाणीची घोषणा करू शकेल याही बाबतचा उल्लेख केलेला आहे 44व्या घटनेनुसार. संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्कांच्या यादीतून वगळण्यात आला आणि एक प्रकारे त्याला कायदेशीर हक्क म्हणून कलम 300A अंतर्गत विचार घेतलेला आहे. मूलभूत हक्कातील कलम 20 व 21 नुसार असणारे हक्क राष्ट्रीय आणीबाणी काळात रद्द होणार नाहीत, करता येणार नाहीत असा उल्लेख 44व्या घटनेनुसार केलेला आहे. तर अशा ज्या काही महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत की ज्या 44व्या घटनेनुसार केलेल्या आहेत, इतरही अनेक तरतुदी केलेल्या आहेत, पण त्यातल्या त्यात महत्त्वपूर्ण तरतुदी म्हणून यांचा उल्लेख आपल्याला करता येऊ शकेल. तर 42व्या घटनादुरुस्तीची एक प्रकारे काय म्हणतात त्याला परिणाम किंवा प्रतिक्रिया म्हणून या ठिकाणी 44व्या घटनादुरुस्तीकडे पाहिलं जातं. तर क्रियेवरची प्रतिक्रिया म्हणून या ठिकाणी 42व्या घटनादुरुस्तीची प्रतिक्रिया 44व्या घटनादुरुस्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर या संबंध तरतुदीसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवाव्यात. 73व्या घटनादुरुस्तीच्या बाबतीत सुद्धा जर पाहिलं तर पंचायत संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. भाग 9 ची निर्मिती, भाग 9 ला पंचायत राज
किंवा पंचायत असं नाव दिलं गेलं. कलम 243 ते कलम 243 अंतर्गत या 73व्या घटनानुसार विभिन्न तरतुदी केलेल्या आहेत आणि भाग 9 बरोबरच या ठिकाणी 11व्या परिशिष्टाची निर्मितीसुद्धा या पंचराष्ट्राशी संबंधित केलेली आहे, की ज्यामध्ये 29 विषयांचा समावेश जो काय तो केलेला आहे. तर 73व्या घटनेशी संबंधित भाग 9 असेल, 11वा परिशिष्ट असेल, 11व्या परिशिष्टातील 29 विषय असतील किंवा कलम 243 ते कलम 243 मधले तरतुदी असतील, या संबंध गोष्टी आपण 73व्या घटनेशी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण आपल्या प्रश्नांना पुढे कंटिन्यू करूया. पुढचा एक प्रश्न मी सांगितलेला आहे तो या प्रकारचा आहे, की महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे डॅश हे महत्त्वाचे कार्य आढळते. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे डॅश हे महत्त्वाचे कार्य आढळते. तर मित्रांनो, लक्षात घ्या की या ठिकाणी राज्य महिला आयोगाविषयी किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या मानवाधिकाराशी संबंधित आयोगाविषयी सुद्धा प्रश्न कधी कधी आयोगाने गट ब गट क मध्ये विचारलेले आहेत. तर त्यामुळे ते पण तयारी आपण ठेवणं गरजेचं आहे. प्रश्नांचं प्रमाण याविषयी विचारलेल्या प्रश्नांचं प्रमाण जरी कमी असलं तरी कधीतरी एखादा प्रश्न या आयोगाविषयी प्रश्न विचारतं. मग ते राज्य महिला आयोग असेल किंवा राज्य मानवाधिकार आयोग असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचा राष्ट्रीय स्तरावरचा आयोग असेल, मग राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग असेल, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग असेल, याच्याविषयी सुद्धा कधी कधी प्रश्न आयोगाने विचारलेले, किंबहुना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाविषयी सुद्धा प्रश्न कधी कधी आयोगाने विचारलेले आहेत. तर त्यामुळे आपण या किमान पातळीवर या आयोगांची सुद्धा तयारी ठेवणं गरजेचं आहे, कारण की याही बाबतीत प्रश्न आयोग आपल्याला विचारतं. आता इथं विचारलं आहे की राज्य महिला आयोगाची डॅश महत्त्वाचे कार्य आढळते. ए. राज्यातील स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या प्रगतीचं मूल्यमापन करणं. बी. संविधानाच्या अनुच्छेद 38, 39, 39 ए आणि 42 मध्ये अंतर्भूत केलेले निर्देशक तत्वे अंमलात आणणे. सी. राज्य विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांच्या निवडणुका घेणे. आणि डी. वरीलपैकी नाही. पर्याय उत्तर आहेत पर्याय 1 फक्त ए, पर्याय 2 ए आणि बी, पर्याय 3 बी आणि सी, पर्याय 4 फक्त डी. तर हा जो काही प्रश्न आहे तो ऑब्व्हियसली राज्य महिला आयोगाविषयी विचारलेला आहे. या अर्थानेच आपला याचा विचार जो काही तो करायचा आहे. मग आता पहा की कोणते महत्त्वाचे कार्य आढळते राज्य महिला आयोगाचे. तर उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 ए आणि बी, की राज्यातील स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या प्रगतीचं मूल्यमापन करणं. कारण की ऑब्व्हियसली राज्य महिला आयोग जो काय तो महाराष्ट्राच्या पातळीवर जो विचार केला किंवा इतर कोणत्याही घटकाच्या पातळीवर जो विचार केला तर तो महिलांच्या सक्षमीकरणाच्या रचनेतूनच आपली भूमिका पार पाडतो. त्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणाच्या प्रगतीचं मूल्यमापन करणं हे राज्य महिला आयोगाचं कार्य आहे असं म्हणणं ऑब्व्हियसली बरोबर आहे. आणि राहिला प्रश्न बी विधानाचा, की संविधानाच्या अनुच्छेद 38, 39, 39 ए, कलम 42 मध्ये अंतर्भूत असलेली जी काही मार्गदर्शक तत्व आहेत तिचं अंमलबजावणी करणं किंवा तिला अंमलात आणणं हेही आपल्याला सांगता येईल. कारण की 38, 39, 39 ए, 42 मध्ये अनेक तरतुदींचा संबंध हा महिलांशी जोडला जाऊ शकतो, महिलांच्या सक्षमीकरणाशी जोडला जाऊ शकतो.
त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या अंमलाच्या दृष्टीने अंमलबजावणीच्या दृष्टीने भूमिका पार पाडणं हेही त्यांच्या कार्याचा भाग म्हणून सांगता येऊ शकतो. त्यामुळे उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 ए आणि बी. राहिला प्रश्न सी आणि डी पर्यायाचा. तर सी पर्यायामध्ये जो उल्लेख केलेला की स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांच्या निवडणुका घेणं. तर एक लक्षात घ्या की आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निर्वाचन आयोग किंवा राज्य निवडणूक आयोग हा स्वतंत्र आयोग काम करतो. त्यामुळे त्याचा राज्य महिला आयोगाशी संबंध आहे असं म्हणणं चुकीचं आहे. आणि डी पर्याय वरीलपैकी नाही हे सुद्धा म्हणणं योग्य राहील. तर त्यामुळे उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2 ए आणि बी. या अनुषंगाने सुद्धा एक लक्षात घ्या की आपल्याला सर्व माहिती असणं गरजेचं आहे किंवा कोणत्या घटनेतल्या अशा तरतुदींचा संदर्भ महिलांशी जोडता येऊ शकतो, विशेषतः मार्गदर्शनाच्या पातळीवर त्याचा आढावा मी थोडक्यात घेतलेला आहे. किंवा कलम 39 ए नुसार उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवण्याचा स्त्री व पुरुषांचा समान हक्क. मग आता इथं आर्थिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर सक्षमीकरणाचा संबंध जोडता येतो महिलांशी, की ज्याचा संदर्भ महाराष्ट्रामध्ये कलम 39 ए नुसार स्पष्ट केलेला आहे की उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवण्याचा स्त्री व पुरुषांचा समान हक्क. त्यानंतर कलम 39 बी नुसार समाजाच्या भौतिक साधन संपत्तीत स्वामित्व व नियंत्रण यांची विभागणी. मग आता 39 बी नुसारची सुद्धा या ठिकाणी एक प्रकारे समाजवादी दृष्टिकोनातून जर विचार केली तर बरोबर आहे. समाजवादी पातळीवर सर्वांना समान जो काही वाटा आहे किंवा समान जे काही दर्जा आहे किंवा समान जे काही महत्त्व आहे ते प्राप्त होणं गरजेचं आहे. आर्थिक बाबतीत सुद्धा ते महत्त्व प्राप्त होणं आवश्यक आहे. तर त्यामुळे भौतिक साधन संपत्तीचं स्वामित्व व नियंत्रण यांची विभागणी ही स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा विचार घेतली पाहिजे. कलम 39 सी नुसार संपत्तीचा व उत्पादन साधनांचा संबंध सामूहिक हितास बाधक होईल अशा प्रकारे एकाच ठिकाणी होऊ नये, म्हणजे एकाच घटकाकडे होऊ नये, एकाच उद्योगांकडे, एकाच उद्योगपतींकडे होऊ नये, सार्वजनिक उद्योगामध्ये सुद्धा त्याची विभागणी व्हावी, केंद्रीकरण होऊ नये या अर्थाने असणारी कलम 39 सी मध्ये शिफारस सांगता येईल. कलम 39 डीचा संदर्भ पुन्हा महिलांच्या दृष्टीने सांगता येईल की पुरुष व स्त्रिया या दोघांनी समान कामाबद्दल समान वेतन याचा संदर्भ स्त्रियांच्या सक्षमीकरणाशी जोडता येऊ शकतो. कलम 39 ई नुसार स्त्री व पुरुष कामगारांचे आरोग्य व ताकद आणि बालकांचे कोवळे वय यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये आणि नागरिकांना आर्थिक गरजेपोटी त्यांचे वय आणि ताकद यांना न पेलणाऱ्या व्यवसायात शिरण्यास भाग पाडू नये अशी तरतूद कलम 39 ई नुसार महिलांच्या सक्षमीकरणाची जोडता येऊ शकते. कलम 39 एफ मध्ये सुद्धा बालकांना निरामय पद्धतीने आणि मुक्त व प्रतिष्ठापूर्ण वातावरणात आपला विकास करण्यासाठी संधी व सुविधा दिल्या जाव्यात आणि बालके व युवक यांना शोषणापासून व नैतिक भौतिक गरजांच्या बाबतीत उपेक्षेपासून संरक्षण दिले जावे अशी 42व्या घटनेनुसार केलेली तरतूद सुद्धा आपल्याला सांगता येऊ शकेल. आणि कलम 39 ए नुसार समान न्याय व कायदेशीर मोफत सहाय्य 42व्या घटनेनुसार केलेली ही तरतूद कलम 39 ए ची सुद्धा ही तरतूद आपल्याला महिलांच्या सक्षमीकरणाशी जोडता येऊ शकते. महिलांच्या बाबतीत मोफत कायदेशीर सल्ला या दृष्टीने सुद्धा जोडता येऊ शकते. तर त्यामुळे कलम 39 एचा सुद्धा महत्त्वाचा आहे. त्यानंतर कलम 42 नुसार श्रमिकांच्या कामाच्या ठिकाणची परिस्थिती न्याय व मानवी सहाय्य विधानात महिलांसाठी प्रसूतीविषयक सहाय्य तरतूद याचाही संबंध महिला सक्षमीकरणाशी जोडता येऊ शकतो, म्हणून कलम 42 संबंधित महत्त्वाचा आहे. आणि राहिला प्रश्न या ठिकाणी कलम 40-44 नुसारचा. तर राज्य सरकार ग्रामपंचायत स्थापन करण्याची योजना करेल. कलम 40 नुसार तरतूद ग्रामपंचायत स्थापनेची केलेली आहे तेही आपण लक्षात ठेवावे. आणि कलम 44 मध्ये पुन्हा आणखी महिलांच्या संबंधित संदर्भ जोडतो की समान नागरिक कायदा, समान नागरिक संहिता यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. जसं की भारतामध्ये उत्तराखंड आणि गुजरात पाठोपाठ राज्यसभेत विधेयक मांडलं गेलेलं आहे. उत्तराखंड आणि गुजरातमध्ये विशेषतः उत्तराखंड हे भारतातलं पहिलं असं घटक राज्य की ज्यांनी युनिफॉर्म सिव्हिल कोडचा कायदा केलेला आहे आणि गुजरातमध्ये पण त्याच्याबाबतची तरतूद विचार घेतली जात आहे आणि राज्यसभेत त्या संबंधित सुद्धा खाजगी विधेयक मांडलं गेलं होतं समान नागरिक कायद्याविषयीच. तर कलम 44चाही संबंध आपल्याला जोडता येऊ शकतो या ठिकाणी या महिला सक्षमीकरणाची. विशेषतः या ठिकाणी केंद्र सरकारने तिहेरी तलाकची प्रथा मोडीत काढून मुस्लिम महिलांना जो या ठिकाणी या तिहेरी तलाकच्या कुप्रथेतून मुक्त केलेला आहे त्याचाही महिला सक्षमीकरणाशी संबंध जोडता येतो. 1 ऑगस्ट हा दिवस आपल्याकडे मुस्लिम महिला अधिकार दिवस म्हणून 2021 पासून साजरा होतोय. आणि 3 तलाक ही पद्धत जी आहे दंडनीय अपराध म्हणून आता विचार घेतली जाते आणि त्याकरता अधिकाधिक 3 वर्षांची शिक्षा आणि दंडाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. तर त्यामुळे ही जी काही संबंध कायद्याबाबतीतची तरतूद आहे तीही महिला सक्षमीकरणाची विशेषतः मुस्लिम महिला सक्षमीकरणाची दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. आणि कलम 50 नुसार न्यायिक व प्रशासकीय खात्यांची फारकत करण्याची उपाययोजना राज्य करेल ही पण तरतूद आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर मार्गदर्शक तत्वामधल्या या ठिकाणी या संबंध तरतुदी लक्षात ठेवाव्यात की जेणेकरून ज्याचा संबंध काही प्रमाणात महिला सक्षमीकरणाशी सुद्धा आहे आणि इतरही दृष्टीतून या तरतुदी जे काही ते महत्त्वाचे आहेत की ज्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. आणि आणखीन एक प्रश्न आहे पहा, खालील विधाने लक्षात घ्या. MC सेटलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते. महान्यायवादीस भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. महान्यायवादी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात सहभाग घेऊ शकतात, तेथे बोलणे व मत देण्याचा अधिकार त्यांना आहे. वरीलपैकी कोणते विधान
किंवा विधाने चूक आहेत. पर्यायी उत्तरे फक्त ए, फक्त अ, पर्याय 1 फक्त अ, पर्याय 2 अ आणि क, पर्याय 3 फक्त क आणि पर्याय 4 वरील सर्व. विचारले का आपल्याला की या ठिकाणी एक प्रकारे कोणतं विधान चूक आहे. आता MC सेटेलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते. ऑब्व्हियसली हे विधान बरोबर आहे की भारताचे पहिले महान्यायवादी म्हणून MC सेटेलवाड यांनी काम केलेलं होतं. महान्यायाधीश भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे, कारण की तो केंद्र सरकारचा कायदेशीर सल्लागार असल्यामुळे आणि केंद्र सरकारची विभिन्न भारतातल्या न्यायालयामध्ये बाजू मांडत असल्यामुळे या ठिकाणी महान्यायाधीश भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे म्हणणं बरोबर आहे. राहिला प्रश्न क विधानाचा की महान्यायवादी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येतं, त्याला तिथे बोलणे व मत देण्याचा अधिकार आहे. तर एक लक्षात घ्या की क हे विधान जे आहे ते चुकीचं याकरता आहे का तर यातला जो संदर्भ आहे क विधानातला की तो दोन्ही सभागृहाच्या कामकाजात सहभागी तर होतो, मात्र त्याला मत देण्याचा अधिकार आहे हे म्हणणं चुकीचं आहे. सहभागी होतो, बोलतोही, मात्र मत देण्याचा अधिकार आहे, मतदान करण्याचा अधिकार आहे म्हणणं चुकीचं आहे आणि म्हणून या ठिकाणी फक्त क हे विधान चुकीचं आहे असं उत्तर आपल्याला सांगता येईल. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त क. मग आता पहा की जसं मी मागाशी म्हटलं होतं की भारताच्या महान्यायाधी पदाशी संबंधित जी काही अधिकार व कार्य आहेत ती कलम 76 किंवा कलम 88च्या पातळीवर आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवली पाहिजे. तसंच या ठिकाणी कलम 76 शासनातून भारताच्या महान्यायाधी पदाशी संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्याही आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. एवढंच नव्हे तर जी काही भूमिका आहे कलम 88च्या पातळीवर ती पण आपण त्यांनी तयार ठेवणं गरजेचं आहे. जसं की तो कायदेशीर सल्लागार आहे भारत सरकारचा. भारताच्या राष्ट्रीय सर्व न्यायालयामध्ये महान्यायाधीशाला उपस्थित राहण्याचा किंवा सरकारची बाजू मांडण्याचा अधिकार असतो. महान्यायाधी पदाला सहाय्य करण्यासाठी एक सॉलिसिटर जनरल किंवा 2 अतिरिक्त सॉलिसिटर जनरल नेमलेले असतात आणि MC सेटेलवाड हे भारताचे पहिले महान्यायाधी होते, ज्यांचं पूर्ण नाव होतं मोतीलाल चिमनलाल सेटेलवाड. 28 जानेवारी 1950 ते 1 मार्च 1963 या कालखंडात ते भारताचे महान्यायाधी म्हणून कार्यरत होते. तर या सर्व अर्थाने सुद्धा ही जी काही माहिती आहे ती आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर भारताच्या महान्यायाधी संबंधीची जी काही अधिकार व कायद्याचा संदर्भ मगाशी मी दिलेला होता मागच्या प्रश्नामध्ये की तो विधिविषयक बाबीवर भारत सरकारला सल्ला देत असतो आणि त्या हेतूने त्याची नेमणूक जी काही ती विधिविषयक कामं करण्यासाठी नेमलेली असते. भारत सरकारची बाजू विविध न्यायालयामध्ये मांडणं, सभागृहात हजर राहून बोलणं, विधेयकावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं, कामकाजामध्ये सहभागी होणं, भाषण करणं, संयुक्त बैठकीला हजर राहणं, ज्या समितीत त्याचं नाव घातलं गेलेलं असेल त्या समितीमध्ये तो बोलू शकतो किंवा एक प्रकारे भाषण करू शकतो, मात्र मतदानाचा अधिकार त्याला असत नाही, हेही आता आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर महान्यायाधी पदाधिकाऱ्यातून असणाऱ्या या संबंध ज्या काही तरतुदी आहेत त्याही आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर ओव्हरऑल मी एवढंच म्हणेन या ठिकाणी की आपल्या या गट ब ची तयारी करत असताना हे संबंध संभाव्य प्रश्न मी याकरता सांगितलेले आहेत की जेणेकरून या ठिकाणी आपल्याला गट ब, गट क चा राज्यव्यवस्था घटकाचा प्रश्नांचा एरिया नेमका आयोगाचा विचारण्याचा कोणता असतो हे चांगल्या पद्धतीने लक्षात यावं. तर मी पुन्हा एकदा सांगतोय की या ठिकाणी संविधान सभा असेल किंवा मूलभूत कर्तव्य असतील किंवा मूलभूत हक्क असतील किंवा मार्गदर्शक तत्व असतील किंवा केंद्र राज्य संबंधांच्या अंतर्गत कायदेशीर संबंध, प्रशासकीय संबंध, वित्तीय संबंध असतील, संघ सूची, समर्थित सूची असेल किंवा विभिन्न जे केंद्र राज्य संबंधित स्थापन झालेले आयोग असतील, याबाबतचा जो काही एरिया आहे महान्यायवादी, महाधिवक्ता याबाबतचा एरिया जो काय आहे तो आपण परफेक्ट तयार ठेवला पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्याविषयीचे प्रश्न विचारल्यानंतर आपला जो काही प्रश्न आहे तो चुकता कामा नये आणि मग आपले पॉलिटी घटकाचे एकही मार्क आपला जाता कामा नये. आणि म्हणून जे काही प्रश्न 15 प्रश्न विचारले असतील, 14 प्रश्न विचारले असतील, 12 प्रश्न विचारले असतील, अदरवाईज या ठिकाणी 15पेक्षा अधिक प्रश्न विचारले असतील तर आपला एकही प्रश्न या ठिकाणी चुकता कामा नये एवढी आपली परफेक्ट तयारी या घटकाची असली पाहिजे की जेणेकरून आपले आउट ऑफ मार्क या राज्यव्यवस्था घटकाचे आपल्याला प्राप्त व्हावे. तर आजच्या या भाग 1 मध्ये काही प्रश्नांची चर्चा, प्रश्न विश्लेषण या दृष्टीने मी घडून आणलेली आहे. भाग 2 मध्ये पण आपण गट ब प्रश्नातून असणाऱ्या इतरही काही प्रश्नांचं विश्लेषण जे काय ते संभाव्य आधारावर घेणार आहोत. तर भाग 2 सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता आणि त्या माध्यमातून आपली या राज्यव्यवस्था घटकाची परफेक्ट तयारी जी काय ती करू शकता. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी एक प्रकारे आपण 4 भागांच्या माध्यमातून या संबंध गट ब, गट क च्या पूर्वपरीक्षेला कशा पद्धतीने तयार ठेवण्याची गरज आहे राज्यव्यवस्था घटक याचा विचार करणार आहोत. तर पहिले भाग 2 जे आहेत, भाग 1 आणि भाग 2 हे गट ब प्रश्नातून मी विचार घेणार आहे आणि भाग 3 आणि 4 जे आहेत गट क प्रश्नातून आपल्याला अधिकाधिक विचार घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी गट ब प्रश्नातून असणारा भाग 1 जो काय तुम्ही संभाव्य प्रश्न विश्लेषणातून स्पष्ट केलेला आहे. भाग 2 मध्ये पण पुन्हा गट ब प्रश्नातून असणाऱ्या इतरही काही प्रश्नांचं विश्लेषण आपण घडवून आणूया की ज्याचा एरिया पुन्हा आपला गट ब प्रश्नातूनच असणार आहे. तर त्यामुळे
दुसरा भागसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लक्षात घ्या किंवा तोही या ठिकाणी पाहण्यास विसरू नका. तर हा व्हिडिओ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत या ठिकाणी शेअर करा, लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनललासुद्धा अधिकाधिक पद्धतीने सबस्क्राईब करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थांबूयात. धन्यवाद.